जंभासुराची कथा अर्जुनास सांगितली की जंभासुराच्या माध्यमातून त्यांनी सगळं कसं साध्य करून घेतलं आणि कोणत्या प्रकारे प्रभू दत्तात्रयांनी जंभासुराचा वध त्या ठिकाणी केला। जंभासुर नावाचा राक्षस जो अति क्रूर होता, सगळं त्यांनी त्या ठिकाणी त्याच्याकडे वश करून घेतलं। मग आता शेवटी काय राहिले की बाबा स्वर्गच घेण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला। स्वर्ग घेण्यासाठी त्यांनी इंद्रावर देवतांवर हल्ला केला। देवतेने आपापल्या परीने त्या ठिकाणी शस्त्र चालवले, परंतु त्यांचे शस्त्र सगळे निष्फळ झाले आणि शस्त्र निष्फळ झाल्याच्या नंतर इंद्र त्या ठिकाणी स्वतःला ऐरावतावर बसून त्या ठिकाणी आला। ऐरावत हा 14 रत्न जे समुद्रातून निघालेले होते, त्या समुद्रातून निघालेला हा ऐरावत हत्ती होता। हत्तीवर बसून आला, परंतु जंभासुर इतका प्रबळ आणि मजबूत होता की त्याच्या त्या सामर्थ्यापुढे यांचं काहीच चाललं नाही आणि देवतेंचा पराभव झाला आणि देवता इकडे तिकडे भटकू लागले। जंभासूर स्वर्गाची त्या ठिकाणी आनंद घेऊ लागला, स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी घेऊ लागला। देवतेंनी शेवटी विचार केला की काय करावं, म्हणून सगळे देवता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे जाण्यास निघाले। ब्रह्मदेवाकडे जाताना त्यांनी भगवंताला ब्रह्मदेवाला प्रार्थना करण्यास सुरुवात केली। म्हणून सज्जन हो, हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला सुखाचे दिवस असतात त्या सुखाच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही भगवंताची ध्यान धारणा केली पाहिजे, भगवंताचा नाम जप केला पाहिजे। काय होतं की सुखाचे दिवस आल्याच्या नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो। आपल्याला नियमित ध्यान धारणा पूजा अर्चा करण्यासाठी वेळ राहत नाही। आपण त्या कार्यामध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला ते सगळं करण्यामध्ये हळूहळू विसर पडत चालतो। म्हणून सुखामध्ये सुद्धा नामजप भगवंताचा घडावा हीच प्रार्थना आपण सदैव भगवंताकडे करायची की बाबा तू किती जरी सुख दिलं तरी मला तुझ्या नामाचा जप माझ्याकडून घडू दे। हे कुंतीकडून शिकण्यासारखं आहे। पहा, पांडवांची जी आई होती कुंती, तिच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की ज्या वेळेला पांडवांना सगळं राज्य मिळालं आणि सगळे मिळाल्याच्या नंतर ज्या वेळेला श्रीकृष्ण प्रत्येकाकडे गेला की बाबा तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, हे सगळं विचारत असताना कुंतीकडे गेला। कुंती नात्याने तिची आत्या लागत होती, परंतु ईश्वर आणि भक्त हा एक जो संबंध असतो हा खूप श्रेष्ठ असतो। नात्यापेक्षाही भक्ताचा आणि ईश्वराचा संबंध खूप प्रगाढ असतो। मग कुंतीला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळेला ती म्हणाली की मला दुःख दे। ती म्हणाले असं का की आता सगळं तुम्हाला मिळालं, सगळं राज्य मिळालं, सगळं झालं आणि आता दुःख का पाहिजे। तर म्हणे बाबा दुःख होतं तर तू आमच्या सोबत होता, आमच्या मुलांना तू मार्गदर्शन करत होता आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही योग्य मार्ग धरून आम्ही व्यवस्थित चालत होतो। आता सुखाचे दिवस आले तर तू आम्हाला सोडून चालला। म्हणून सुखामध्ये भगवंत आपल्या जवळ राहीलच असं काही नाही। म्हणून सदैव प्रार्थना ही करायची बाबा सुख असो किंवा दुःख असो की तू आमच्या सोबत राहिलाच पाहिजे, ही प्रगाढतेने भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना करायची। इंद्राला त्या ठिकाणी सगळ्यांनी ब्रह्मदेवाने सांगितले की बाबा तुम्ही सद्गुरू दत्तात्रयांकडे जा आणि तेच तुमचं हे संकट निवारण करू शकतील। म्हणून इंद्र त्या ठिकाणी प्रभू दत्तात्रयांच्या त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनाला आले। भगवंत भक्ताची दरवेळेला परीक्षा पाहत असतो। प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी नग्न वेशामध्ये त्यांच्या आश्रमात बसलेले होते आणि आश्रमात बसलेले असताना मायारूपी स्त्री त्यांच्या मांडीवर बसलेली होती। तिला पाहून त्या ठिकाणी इंद्राने त्यांना असं वाटलं की बाबा हे काय स्वरूप आहे आणि दत्तप्रभू असे काय करतात, पण जी स्त्री त्यांच्या मांडीवर बसलेली ती माया स्वरूप होती। म्हणून सांगायचं हे की आपण हळूहळू मायेमध्ये गुंतत जातो
भगवंताला सांगायचं हे की तुम्ही हळूहळू मायेमध्ये गुंतत जाऊ नका, आणि मायेमध्ये तुम्ही गुंतत गेले की सगळं तुमचं हळूहळू त्या ठिकाणी नष्टतेकडे जायला सुरुवात होती. म्हणून मायारूपी स्त्री त्यांच्या मांडीवर बसलेली असताना त्यांनी त्या ठिकाणी इंद्रदेव आले आणि प्रार्थना करू लागले, परंतु भगवंत त्यांच्याकडे पाहायलाच तयार नव्हते. अनंत माझे अपराध कोटी, ध्यानी मनी घालून तूची पोटी. अशा प्रकारे इंद्रदेव प्रार्थना करू लागले की हे प्रभू दत्तात्रय, अनंत अपराध आमचे आहेत, परंतु तू आई समजून आम्हाला हे सगळे आमचे अपराध पोटात घेऊन आम्हाला ह्या संकटातून कसं बाहेर पडता येईल ते तू आम्हाला सांग. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. परंतु सद्गुरू महाराज नाना प्रकारे आपल्या शिष्यांची परीक्षा करतात आणि परीक्षा करूनच त्यांना योग्य फळ त्या ठिकाणी देतात की याची किती पात्रता आहे, हा किती सहनशील आहे, हे सगळं जाणूनच त्याला त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद देतात. अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण आपल्या समोर आहे की तुकामाई हे जे गोंदवलेकर महाराजांचे जे गुरु आहेत त्यांनी नाना प्रकारच्या परीक्षा त्यांच्या घेतल्या आणि ह्या परीक्षा घेऊनच त्यांना सांगितलं की तू आता संसार करून तुझ्या मार्गाला लाग. कशा परीक्षा घेतल्या की घरामध्ये जायचे, तुकामाईचं म्हणजे अवलिया स्वरूप असं होतं की त्यांना कोणाकडचे जेवण चालायचं, कुठेही जेवायचं, परंतु गोंदवलेकर महाराज स्वतःच्या हाताने केल्याशिवाय जेवत नव्हते. 8-8, 10-10 दिवस गोंदवलेकर महाराज उपाशी राहायचे, कारण गुरुच्या मागे हिंडायचे. गुरूंनी त्यांना उपदेश द्यावा म्हणून गुरुच्या माध्यमातून गुरुच्या मागे जायचे. खूप प्रकारच्या नाना प्रकारच्या यातना त्यांनी त्या ठिकाणी शिष्याला घडवल्या. एकदा खड्डं करायला लावलं आणि खड्ड्यामध्ये ते आजूबाजूला जे मुलं होते त्या मुलांना सांगितलं त्याला पुरून टाक त्या खड्ड्यामध्ये आणि त्याच्या बुजून तू त्याच्यावर बस आणि रामनामाचे जप कर. आणि गावात जाऊन सगळ्या लोकांना सांगितलं की हे पहा तुमच्या मुलांना यांनी पुरून टाकलं आणि हा त्याच्यावर बसलेला आहे, मारा याला. अशा प्रकारे त्या लोकांनी मारायला सुरुवात केली, पण त्यांनी त्यांचं आसन त्या ठिकाणी ढळू दिलं नाही. योग मायेच्या द्वारे तुकामाईंनी त्यांची मुलं त्या ठिकाणी दाखवली, ती मुलं खाली खेळत होते. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या परीक्षा, झाडाचं पान तोडून आणायला लावायचं आणि सांगायचं त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील, आता हे पान पुन्हा तू जाऊन लावू नये. असं काही ना काहीतरी त्यांना सांगत राहायचे. ह्या अलीकडच्या काळात आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामधल्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तसंच दत्तप्रभूंनी इंद्राच्या नाना प्रकारच्या परीक्षा त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केल्या आणि खूप काळ त्या ठिकाणी गेला, कारण जंभासुराचं सुद्धा पाप त्या ठिकाणी पूर्ण भरणं गरजेचं होतं. म्हणून खूप काळ गेल्याच्या नंतर प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी इंद्राशी बोलू लागले. म्हणाले, काय आहे, तुम्ही कशा करता इथे आलेले आहात आणि तुमचं मी काही कार्य करू शकत नाही, कारण मी सुद्धा भ्रष्ट झालेलो आहे. ही स्त्री माझ्यासोबत आहे, मी मदिरा पान करीत आहे. अशा प्रकारे प्रभू दत्तात्रय त्यांना सांगू लागले, मी भ्रष्ट असल्यामुळे तुमचं कोणतंच कार्य मी करू शकत नाही. परंतु इंद्रदेव खूप हुशार होते. इंद्र म्हणाले की तुमच्याजवळ जो कोणी येईल तो निश्चितच पवित्र होऊन जाईल, तो काही पापी राहणार नाही. तुम्ही ही स्त्रीची जी उपमा मला देतात ही माया आहे, मी ओळखून आहे, आणि मदिरा पान किंवा हे जे तुम्ही ज्याला स्पर्श करताल तो निश्चितच ह्या सगळ्या पापातून मुक्त होईल आणि पापातून मुक्त झाल्याच्या नंतर त्याला मोक्ष हा निश्चितच त्या ठिकाणी मिळून जाईल. अशा प्रकारे इंद्र भगवंताची स्तुती करू लागला. भगवंताला वाटले की हा या ठिकाणून जाणार नाही. सूर्यकिरणाचा जर आपण विचार केला की सूर्यकिरण बारीक बारीक गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचतात. मग तो पाहतो का की हा चांगला आहे, हा वाईट आहे, याला सूर्यप्रकाश द्यायचा, याला नाही द्यायचा, अशा प्रकारे तो काहीच पाहत नाही. त्याचं तो कार्य करीत राहतो आणि कार्य करीत असताना आनंदमग्न होऊन त्या ठिकाणी तो त्याचं कार्य करीत असतो. असेच भगवंता तुम्ही ज्यांना स्पर्श करताल, ज्यांना मार्गदर्शन करताल, तो निश्चित पतित जरी असला तरी तो पावन होऊन जाईल. अशा प्रकारे इंद्र भगवंताची स्तुती करू लागला. भगवंत त्या ठिकाणी संतुष्ट झाले आणि पुन्हा तोच प्रश्न की कोणी विचारल्याशिवाय आपण बोलायचं नाही. मग
भगवंताला त्यांनी त्या ठिकाणी इंद्राला विचारले की तुम्ही कोणत्या कारणास्तव आलेले आहात. प्रभू दत्तात्रयांपासून हे काही लपलेलं होतं का? नाही, परंतु तुम्ही कोणत्या कामासाठी आलात ते मला सांगा. म्हणून इंद्राने सगळं वृत्तांत सांगितलं की जंभासूर नावाचा जो राक्षस आहे त्याने आमचं राज्य हिरावून घेतलेलं आहे आणि तो या ठिकाणी स्वर्गामध्ये राज्य करीत आहे. त्याचा पराभव व्हावा यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. मग प्रभू दत्तात्रय म्हणाले की बाबा मी तर काही करू शकत नाही. ही स्त्री माझ्यासोबत आहे, मी मदिरापान केलेलं आहे, परंतु तुम्ही जाऊन युद्ध करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याच्या नंतर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सगळे देव त्या ठिकाणी युद्धासाठी निघून गेले. परंतु जंभासुराचं सैन्य आणि जंभासूर इतका प्रबळ होता की त्या ठिकाणी ह्या देवतेला पुन्हा वापस यावं लागलं. वापस आल्याच्या नंतर त्यांनी आश्रमामध्ये ती स्त्री पाहिली. ती इतकी सुंदर आणि रूपवान होती की तिला पाहून ते सगळे मोहित झाले आणि प्रभू दत्तात्रयांजवळ ती मदिरा पाहून ते सुद्धा त्या ठिकाणी उन्मत्त होऊन मदिरा पान करू लागले आणि त्या स्त्रीच्या सोबत मायेच्या द्वारे जी स्त्री त्या ठिकाणी त्यांनी निर्मिती केली होती त्या स्त्रीच्या सोबत ते त्या ठिकाणी थांबू लागले. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी पाहत असताना त्यांनी देवतेला आज्ञा केली की हे आता बेधुंद झालेले आहेत, यांचा तुम्ही वध करा. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे राक्षसांचा वध त्या ठिकाणी त्यांनी करण्यास सुरुवात केला. जंभासुराला ते सगळं पाहून अत्यंत क्रोधायमान झाला आणि जंभासूर त्या ठिकाणी येऊ लागला. जंभासूर त्या ठिकाणी आल्याच्या नंतर इंद्रादी देवतेंनी त्याचा वध केला आणि वध केल्याच्या नंतर जंभासुराचा वध झाला. सगळीकडे जय जयकार झाला. इंद्रादी देवतेंनी त्याची प्रार्थना करायला सुरुवात केली. आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सोडू, म्यायक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इंद्राला आनंद झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी भगवंताची स्तुती केली की तुमचा विसर आम्हाला कधीही पडू देऊ नका. अशा प्रकारे भगवंताला त्यांनी प्रार्थना केली. प्रभू दत्तात्रय म्हणाले की तुम्ही तुमच्या आश्रमात जा आणि स्वर्ग सुखाचा आनंद घ्या, परंतु जीवनात हे लक्षात ठेवा की सुख मागत असताना तुम्ही दृढ भक्ती भगवंताच्या विषयी माझ्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि दृढ भक्ती भगवंताच्या चरणी माझी राहावी असं सुद्धा तुम्ही मागण्यास सुरुवात करा. नुसतंच सुख मागू नका, त्यावेळेला भगवंताचा सहवास सुद्धा तुम्हाला मिळावा असे सुद्धा तुम्ही भगवंताला सदैव प्रार्थना करत राहा. ही कथा गर्ग मुनींनी त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितली. अर्जुनाच्या मनामध्ये प्रभू दत्तात्रयांचं दर्शन घेण्याचा ध्यास त्या ठिकाणी निर्माण झाला आणि भगवंताचं दर्शन मला लवकरात लवकर घडू द्यावं अशा प्रकारे त्यांनी गर्गमुनींना आशीर्वाद मागितला आणि गर्गमुनींनी त्या ठिकाणी तथास्तु असं सांगितलं. अर्जुन प्रभू दत्तात्रयांच्या शोधामध्ये त्या ठिकाणी निघाला. सह्याद्री पर्वतावर ज्या ठिकाणी प्रभू दत्तात्रयांचा वास होता त्यावेळेला त्या ठिकाणी काय पाहायचं, त्या ठिकाणी सगळी सुंदरता अशा प्रकारची होती. मंजूळ असं वायू त्या ठिकाणी वाहत होता, कोकिळा गायन करत होती, घनदाट वृक्षांची त्या ठिकाणी सावली होती, पक्षी होते, सगळीकडे समृद्धी होती, फलपुष्पाने त्या ठिकाणी सगळं भरलेलं होतं. ज्या ठिकाणी आपण ज्या प्राण्यांचं वैर समजतो की ह्या दोन प्राण्यांमध्ये वैर आहे असं आपण जे समजतो की बाबा व्याघ्र आणि गाय एका ठिकाणी राहू शकत नाही, मांजर आणि उंदीर एका ठिकाणी राहू शकत नाही, सर्प आणि गरुड एका ठिकाणी राहू शकत नाही, अशा प्रकारचे जे प्राणी होते ते मैत्र भावाने मित्र भावाने त्या ठिकाणी राहत होते आणि प्रभू दत्तात्रयांच्या चरणी त्या ठिकाणी लीन होत होते. अशा प्रकारे सह्याद्री पर्वतावर प्रभू दत्तात्रयांचा आश्रम पाहून अर्जुनास आनंद झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी नतमस्तक होऊन
प्रभू दत्तात्रयांचं चिंतन त्या ठिकाणी केलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागच्या कथेतून आपण तात्पर्य हेच घ्यायचं की षडरिपूंचा नाश आपण केला पाहिजे. स्त्री, मदिरा ह्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. गुरु कोणत्या रूपात आपल्याला भेट देईल हे काही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सदैव आपण तत्पर राहिलं पाहिजे की कोणत्या न कोणत्या गोष्टीतून प्रभू दत्तात्रय आपल्याला त्या ठिकाणी भेटतील. एकनाथांना भगवंतांनी शूलिभंजन आपल्या जवळ जे आहे त्या शूलिभंजनावर मलंग वेशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दर्शन त्या ठिकाणी दिलं होतं. आपल्या गुरूंच्या कृपेने त्यांना ते दर्शन त्या ठिकाणी लाभलं. अशा प्रकारे गुरूंची परीक्षा करण्यापेक्षा प्रतीक्षा करा की बाबा भगवंत गुरु आपल्याला भेटतील. कोण गुरु आहे, कसा गुरु आहे त्याची परीक्षा केल्यापेक्षा प्रार्थना हीच करा की माझी प्रतीक्षा आहे की गुरु मला लवकरात लवकर भेटले पाहिजे अशी प्रार्थना करा. अर्जुन त्या ठिकाणी भगवंताच्या त्या ठिकाणी गेला. मन निश्चय त्याचं त्या ठिकाणी होतं आणि भगवंताची प्रार्थना करू लागला. प्रभू दत्तात्रयांना त्यांनी त्या ठिकाणी वंदन केलं आणि पूर्वीप्रमाणेच दिगंबर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रभू दत्तात्रय त्या आश्रमामध्ये विचरत होते. परंतु गर्गमुनींचा शब्द त्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवला होता की भगवंत नाना प्रकारे तुमची परीक्षा करतील, परंतु तुम्ही त्यामधून विचलित न होता भगवंताचे चरण दृढ धरा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले. तुम्ही भगवंताचे पाय सोडू नका. किती काळ त्या ठिकाणी निघून गेला की त्यांनी अर्जुनाशी संभाषणच केलं नाही, अर्जुनाशी बोललेच नाही. त्यांच्या नाना प्रकारच्या लीला त्या ठिकाणी ते दाखवू लागले. मदिरा पान आहे, मांस आहे, अशा प्रकारच्या काही ना काहीतरी विपरीत क्रीडा ते त्या ठिकाणी दाखवू लागले. भगवंताला माया निर्माण करण्यासाठी काहीच लागत नाही, कारण ही सगळी माया असते. आपल्याला जरी असं वाटत असलं की हे देवता असून असं काय चुकीचं करतायत, परंतु ही सगळी मायाच आहे. परंतु अर्जुन त्या ठिकाणून हलायला तयार नाही. तो भगवंताच्या त्या ठिकाणी सेवेमध्ये राहू लागला. देह जाओ अथवा राहू. अर्जुन म्हणाला की बाबा तुमचं दर्शन होण्यासाठी, तुमची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी माझा देह जरी गेला आणि राहिला तरी मला काही चिंता नाही. मी इथून तुमचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यावेळेला प्रभू दत्तात्रय प्रसन्न झाले आणि आपल्या दिव्य मूर्तींचं दर्शन त्या ठिकाणी त्यांनी घडवलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. कारण भगवंत परीक्षा कशा करता घेतो की अभक्तायन दातव्यम. आपल्या गणपती अथर्व शीर्षामध्ये शेवटचा श्लोक आलेले की जे अभक्त आहे त्यांना तुम्ही कोणतीच विद्या शिकू नका. जो भक्त आहे त्याला तुम्ही योग्य विद्या शिकवा. कारण त्यांनी जर त्या विद्येचा चुकीचा जर उपयोग घेतला तर त्याचा अनेक लोकांवर परिणाम होईल आणि त्याचा दोष त्याच्या गुरूंकडे लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं की जो योग्य आहे त्याच्याशीच तुम्ही ती विद्या तुमची द्या. म्हणून प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी त्याची नाना प्रकारची परीक्षा पाहून त्याला विद्या देण्यास त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आणि तू विद्येचा पात्र आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. अनेक प्रकारची उपासना तपश्चर्या त्या ठिकाणी त्यांनी करून घेतली. मग त्यांनी काय वरदान मागितले की हे प्रभू दत्तात्रया पहिलं वरदान काय मागितले की आपण पहिल्यापासून जे सांगतोय की मला तुमचं दर्शन घडू द्या, माझा तुमचा सहवास मला घडू द्या, असं जे आपण पहिल्यापासून कथेमध्ये बोलतोय की त्यांनी पहिला प्रश्न तोच मांडला प्रभू दत्तात्रयांकडे किंवा मला तुमचं दर्शन रोज घडलं पाहिजे, असं तुम्ही मला आशीर्वाद द्या. मला सहस्र बाहू, मला सहस्र हात मला निर्माण झाले पाहिजे, माझं सगळीकडे राज्य पाहिजे. आपण सप्तद्वीप पर्यंत, आपण जसा शब्द अर्जुनाच्या जन्माच्या वेळेस त्या ब्राह्मणांनी पत्रिका पाहून सांगितला तसं माझं सप्तद्वीपापर्यंत माझं राज्य असलं पाहिजे. माझं द्रव्य, माझं भांडार अक्षय राहिलं पाहिजे. अक्षय म्हणजे ह्या शब्दाचं अ जर काढून टाकलं तर क्षय म्हणजे नाश पावणे, अ म्हणजे कधी न नाश पावणार. म्हणून
एक शब्द जरी कमी जास्त झाला बोलताना किंवा म्हणताना तर अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून अक्षय म्हणजे कधी न क्षय पावणारे अशी जी गोष्ट आहे. म्हणून त्या अक्षय भांडार माझ्याकडे राहो. आपण अक्षय तृतीयेचा पुढे परशुरामाच्या जन्माच्या वेळेस उल्लेख येईलच. कोणत्याही प्रकारचे गोष्ट माझ्याकडून चुकीची झाली नाही पाहिजे. मला सदैव सत्संग लाभला पाहिजे. अतिथीचं पूजन माझ्याकडून झालं पाहिजे. या भूमीवर माझ्या व्यतिरिक्त कोणीही शस्त्र हातात नाही घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मागून घ्यायला सुरुवात केली. माझ्याकडे कोणतीही भक्ती मला देताल तर ती भक्ती देताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका माझ्यामध्ये नाही आली पाहिजे. म्हणून सद्गुरूंच्या भेटीला जाताना, कोणत्याही सत्पुरुषाच्या भेटीला जाताना निशंक होऊन जावं. शंका मनामध्ये ठेवून जाऊ नये. शंका मनामध्ये जर ठेवून गेले तर तुमचं कार्य त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. एक कथा अशी आहे की एक शिष्य आपल्या गुरूंकडे गेला की बाबा मला काहीतरी शिकवा, मला योग्य मार्गदर्शन करा. हा दरवेळेला गेला की ते म्हणायचे की तू एकटा ये. आता त्यांना असं वाटायचं, त्याला असं वाटायचं की माझ्यासोबत तर कोणीच नाही आणि मग हे असं का म्हणतं. दरवेळेला गेलं की ते म्हणायचं तू एकटा आहे, 6 जणांना सोबत घेऊन येऊ नको. तो आजूबाजूला पाहायचं, त्याच्या आजूबाजूला काहीच नसायचं. मग तो दरवेळेला गेले की तोच प्रश्न. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुझ्या मनातले ज्या वेळेला षडरिपूंचा नाश होईल, काम क्रोध लोभ मद मत्सर मोह अशा प्रकारच्या षडरिपूंचा ज्या वेळेला तुझ्या मनातून नाश होईल त्यावेळेलाच तू माझ्याकडे ये, म्हणजे मग तुला योग्य मार्गदर्शन मी करेन. अशा प्रकारचे कोणताच लोभ माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नको. षडरिपूंचा नाश माझ्या मनामध्ये कर. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि ज्या ज्या वेळेला मला गरज असेल त्यावेळेला माझे सहस्र बाहू माझे निर्माण होऊ दे, अशा प्रकारे त्यांनी वरदान मागितलं. प्रभू दत्तात्रयांनी तथास्तु म्हणलं. मग आपल्या घराकडे महिष्मतीला ते निघाले. योग्य प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी आगत स्वागत त्या ठिकाणी झालं आणि महिष्मतीचा राजा म्हणून त्या ठिकाणी त्यांना नेमणूक केली गेली. स्वर्ण अशा प्रकारचा अभिषेक पात्र त्या ठिकाणी त्यांच्या मस्तकावर धरण्यात आलं. देव ऋषी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेद मंत्राचं गायन करून वसु रुद्र आदित्य असे नाना प्रकारची देवता त्या ठिकाणी अवतरित झाली आणि त्यांना अभिषेक करण्यात आला. आणि त्यांनी सगळ्यांना त्या दिवशी सांगितलं की माझ्या वाचून कोणीही शस्त्र हातामध्ये घ्यायचं नाही. मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत शस्त्र कोणी हातामध्ये घ्यायचं नाही. प्रभू दत्तात्रयांच्या आशीर्वादाने त्यांना एक वरदान मिळालं होतं की कार्तिकेय अर्जुनाचं जर आपण स्मरण केलं तर आपली हरवलेली वस्तू सुद्धा आपल्याला प्राप्त होती, पण ती योग्य असावी. आपला भाव सुद्धा तसा योग्य असावा. कार्तवीर्यार जनो नाम राजा सहस्र बाहुनाम तस्य स्मरण मात्रेनं गतन नष्टंच लभ्यते. कार्तवीर्याचं जर तुम्ही स्मरण केलं तर तुमची हरवलेली वस्तू सुद्धा तुम्हाला पुन्हा प्राप्त होते. अशा प्रकारे हा कार्तवीर्याचं एवढं महत्व त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. माघ कृष्ण अष्टमीच्या दिवशी तो अनघा व्रत करू लागला. अनघा व्रत म्हणजे दत्तप्रभूंचं ते व्रत आहे. अष्टमीला दर अष्टमीला हे व्रत करत तो गेला आणि ते व्रत करीत असताना अनेक प्रकारचे लाभ त्या ठिकाणी त्याला होत गेले. अनघा लक्ष्मीचं व्रत तो निरंतर करू लागला. ह्या व्रताच्या माध्यमातून त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत गेल्या. यज्ञ दान तपोदान ह्या सगळ्या प्रकारच्या त्या गोष्टी तो करू लागला. एके दिवशी रावण हे सगळं पाहण्यासाठी त्या ठिकाणी आला आणि सहस्रार्जुन स्नान करत असताना सहस्र पत्न्या त्याच्या सोबत त्याच्या होत्या. रावण त्या ठिकाणी आला. रावणाने ते सगळं पाहिलं. त्या ठिकाणी रावणाने ते पाहिल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की हा कोण आहे असा विचार करत असताना त्याच्या पत्न्या सुद्धा इतक्या बलवान होत्या की त्यांनी रावणाला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून त्यांनी कारागृहात टाकलं.
सहस्रार्जुनाची जी मुलं होते ते खेळ म्हणून त्या रावणासोबत त्या ठिकाणी खेळू लागले आणि अनेक प्रकारच्या त्याला त्या ठिकाणी यातना देऊ लागले. म्हणजे सहस्रार्जुन एवढा बलवान होता की त्यांनी रावणाला सहज परास्त केलं. परंतु जय विजय नावाचे जे द्वारपाल होते त्यांचे द्वारपालांचा रावण आणि कुंभकर्ण ह्या रूपात त्यांचा जन्म झालेला होता. म्हणून आपल्याला ती कथा जास्त परिपाठात आहे. कार्तवीर्याचं इतकं महत्व होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांची बीज लावून जर आपण त्याचे जप केला तर आपल्याला निश्चितच आपले फळ प्राप्त होते. नमस्ते कार्तवीर्याय ह्या मंत्राच्या पुढे जर आपण ह्रीम बीज आपण लावलं तर आपल्याला सर्वैश्वर्य प्राप्त होतं. ऐम बीज लावलं तर वाक्सिद्धी आपल्याला प्राप्त होते. सर्व विद्या पारंगत होऊन मात्र हा जप तुम्हाला लक्ष्य संख्येच्या पुढे करावा लागतो. श्रीम बीज लावलं तर लक्ष्मी प्राप्त होती. द्राम बीज लावलं तर अपमृत्यूचा नाश होतो. तुम्हाला रोगादी पीडा कधीच त्या ठिकाणी बाधणार नाही. वषट बीज लावलं तर वशीकरण त्या ठिकाणी येतं. वौषट बीज जर लावलं तर आकर्षण शक्ती तुमच्याकडे प्राप्त होते. हुम बीज लावलं तर विद्वेषण त्या ठिकाणी निर्माण होतं. फट बीज लावलं तर उच्चाटन त्या ठिकाणी होतं. ठा ठा बीज लावलं तर स्तंभन त्या ठिकाणी होतं. खेम खेम बीज लावलं तर जारण मारण जो प्रकार आहे तो प्रकार तुमच्या जीवनातला नष्ट होतो. नमहा बीज लावलं तर सगळं संपन्नता तुमच्यावर प्राप्त होती. सौम बीज लावलं तर क्षेमता तुम्हाला प्राप्त होती. क्लीम बीज लावलं तर वशीकरण ही शक्ती प्राप्त होती. ग्रहभूतादी सगळं निवारण होऊन हुमफट बीज जर तुम्ही लावलं तर कोणत्याही प्रकारचा रोग तुमच्या देहामध्ये झालेला असेल तर तो देहातला रोग त्या ठिकाणी नष्ट होतो. प्रणव बीज जर तुम्ही लावलं तर सगळीकडे शांतता त्या ठिकाणी प्राप्त होती. व्रत हे प्रभू दत्तात्रयांच्या आशीर्वादाने त्याला प्राप्त झालेलं होतं. अशा प्रकारचे नाना प्रकारचे आशीर्वाद त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त करून घेतले. कार्तवीर्यार्जनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टंच लभ्यते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. नैवेद्य दाखवा, आरती करू. हा उद्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ना वाजला कैसा गुरु हा वाजला कैसा. अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतेसा. अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरु हा कंठ सुस्वर. झाला नाही भरा वाचे वर्ण उच्चार. अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे देवा वेडे वाकुडे. गुण दोष न लावावा सेवकाकडे. अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. अवधूत श्री गुरुदेव. हा मोठा सगळे हो. तुम्ही एखादं पद म्हणा ना उद्या मधल्या वेळेस. नाही आईल काय झालं जे येईल ते म्हणायचं. आता आपण नाही म्हणलं की वेडे वाकुडे. गरुड ध्वज हा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायत हरी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. निर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची. सर्वांगी सुंदर सुराची. कंठी धरते माळ तळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामनापूर्ती. रत्न गजित परात गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे मुकुट शोभतो बरा.
चिंतेनुपुरी चरणी घालया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सुंदर वक्रतुंड त्रिनयना दास रामता वत्साय संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राण नीती नीती शब्द नये हनुमान सुरवर मुनिजन योगे समाधी ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो वाळीता हरणी भोचिंता सभायाभ्यंकरी तू एक दत्त आभाग्याशी कैसी नकळे ही मात पराही परतला कैचा हेत जन्म मरणाचा पडला सेयंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो वाळीता हरणी भोचिंता गोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो वाळीता हरणी भोचिंता दत्त दत्त असे लागले ध्यान हार पडले मन झाले उन्मन मृतपणाची झाले उडवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो वाळीता हरणी भोचिंता जय देव जय देव कापूर लावा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यमा मंदारमालां कुंतायकाय कपालमालाय शिशेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय आरतीला पाणी फिरवा जलेन शिथिलीकरणम देवतानां वंदनम गुरुजी अक्षद फुलं द्या सगळ्यांना एक दोन फुलं एक आरती द्या ओम जज्ञेन जज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्या सन्नतेहनाकं महिमान सचन्दयत्र सर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै शरवणाय कुर्महे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वरो वै शरवणो दधातु कुबेराय वै शरवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टिं राज्यं महाराज्यमाधिपत्यमय समन्तपर्या ईशात् सार्वभौम सार्वायु शान्तार्धा परार्धः पृथिवी समुद्रपर्यन्ताया हे कराळी तितपेश श्लोकोभिजितो मृतः परवेष्टारो मृतस्यावसंग्रहे आयुक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदिति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् अत्रिसूताय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् अवधूत चिंतन श्री घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद पूजिन भाव्य वाढीन म्हणेन नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरीशेखरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त